नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण पिंगळी या शेतशिवारामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी चंद्रकांत नारायणराव लोखंडे यांची ही शेती आहे 2-3 एकर आणि कवी गायक यशवंत लोखंडे त्यांचे हे साथीदार आहेत. चंद्रकांत लोखंडे आपल्यासोबत आहेत आणि त्यांची ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून 2019मध्ये ही विहीर त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या माध्यमातून यांना ही विहीर प्राप्त झालेली आहे, परंतु या विहिरीचं काही काम बाकी आहे. ते पण त्यांनी शासनाकडे मागण्याची विनंती करत आहेत. आपल्यासोबत कवी गायक यशवंत लोखंडे यांचे साथीदार चंद्रकांत लोखंडे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. आपण त्यांचे साथीदार होते. गीताच्या माध्यमातून ते प्रबोधन करत होते. आंबेडकर चळवळीचे ते काम करतात आणि एक प्रबोधनात्मक काम करत असताना समाजामध्ये आंबेडकरांचे विचार त्यांनी पेरलेले आहेत. आपल्यासोबत चंद्रकांत लोखंडे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा नाव ते सांगा. माझं नाव चंद्रकांत नारायण लोखंडे, राहणार पिंगळी, तालुका जिल्हा परभणी. मला 2019मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेमध्ये विहीर मंजूर झालेली आहे. मी खोदली, परंतु माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे माझ्या मुलीचे शिक्षण, लग्न याच्यामुळे मला 50 फूट विहीर खोदता आलेली नाही. परंतु तलाठी साहेब, मंडळाधिकारी साहेब माझी विहीर 7-12ला लावत नाहीत. त्यांना विनंती केलेली आहे आणि 7-12ला विहीर नसल्यामुळे मला सोलार योजनेचा लाभ मिळत नाही. तरी सरकारने किंवा शासनाने याची दक्षता घेऊन माझी विहीर लावण्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे. त्यांना सोलार योजनेचा सुद्धा लाभ घेण्यासाठी ही विहीर अजून 7-12ला लागलेली नसल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. परंतु ते कवी गायक यशवंत लोखंडे यांचे ते साथीदार आहेत आणि ते गीताच्या माध्यमातून प्रबोधन करत होते आणि प्रबोधन करतातही. प्राध्यापक कवी गायक यशवंत लोखंडे सध्या नाहीत, आपल्या हयात नाहीत, आपल्यामध्ये ते नाहीत आणि त्यांचे साथीदार चंद्रकांत लोखंडे आपल्यासोबत आहेत. तेही गीत लिहिण्याचं काम करत होते. आपण त्यांच्याशी विचारमंथन करून गीताच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर प्रथम ह्या एरीवरचं गीत राजकुमार लोखंडे यांचं मी गातो. इरीवर बसवली मोटर, अरे पाणी वाहत या भरपूर. इरीवर बसवली मोटर, पाणी वाहत या भरपूर. यानंतर यशवंत लोखंडे यांचं जाते दुरूनही पाऊल वाट, दिसते बाई पाणी सपाट. डौलाने चाले बाई नाव, डौलाने चाले बाई नाव. नाव त्या नदीच्या पल्याड माझं गाव. आता माझं स्वतःचं गीत गातो. स्वतःच जयंती गीत. पती देवा जयंती सजाऊ, माझ्या माहेरचा सोहळा पाहू. पती देवा जयंती सजाऊ, माझ्या माहेरचा सोहळा पाहू. माझ्या लहानपणाच्या मैत्रिणी येतील भेटाया माझ्या ठिकाणी. माझ्या लहानपणाच्या मैत्रिणी येतील भेटाया त्या हो ठिकाणी. आपण दोघे
जोडीन जाऊ, माझ्या माहेरचा सोहळा पाहू. चंद्रकांत तो माझा दादा, नाही नियाला लावंदा. चंद्रकांत तो माझा दादा, नाही नियाला लावंदा. नका रुसवा त्याच्यावर धरू, माझ्या माहेरचा सोहळा पाहू. धन्यवाद सर. आंबेडकर हे ज्यावेळेस अहमदनगरच्या दिशेनं जात होते आणि त्यांना पाणी पिण्यासाठी सोनबा येवले हे वाट पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील आणि माझ्या माठातलं पाणी पितील, असं त्या सोनबा येवलेची इच्छा होती. परंतु ती डॉक्टर बाबासाहेब अनेक वर्षांनी गेल्यानंतर ती इच्छा पूर्ण झाली. परंतु त्यावेळेस सोनबा येवले नव्हते, पण त्यांनी ते पाणी पिलं आणि ती आठवण काढून या ठिकाणी एक माणूस आपली कोणीतरी वाट पाहत आहे याच वाटेतून ते आपल्यासोबत होते. आपण चंद्रकांत लोखंडे यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पाणी आणले मी, पाणी आणले मी माठ भरूनी, जाऊ हो बाबा घोट पिऊनी. पाणी आणले मी माठ भरूनी, जाऊ हो बाबा घोट पिऊनी. पाणी आणले मी माठ भरूनी, जाओ बाबा घोट पिऊनी या माध्यमातून आपल्याकडे चंद्रकांत लोखंडे यांनी हा गीत गायलेला आहे. आणि ते एक 60 वर्षाचे वयोवृद्ध असून अजूनही ते बाबासाहेबांच्या हक्कासाठी, बाबासाहेबाच्या नावासाठी आणि बाबासाहेबांचं कार्य करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.